नमस्कार. मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वसेकर. तर डाळिंब क्षेत्रामध्ये गेली 10-12 वर्ष झालं मी काम करतो आहे आणि या कंपनीसोबत 5 वर्ष झालं. तर आज आपण इथे एका डाळिंबीच्या प्लॉटवरती उभा आहोत. तर ह्या प्लॉटला आपण हे जर्मन तंत्रज्ञान जे आहे हे आपण पाहू शकताय हे वापरले गेलेलं आहे इथं. तर या जर्मन तंत्रज्ञान या शेतकरी दादांना कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे, कशा पद्धतीने आज फायदा होतोय, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत इथं. तर काका नमस्कार. हां नमस्कार. तुमचं नाव सांगा मला पहिल्यांदा. माझं नाव आहे बाबूराव धोंडे वशिंडे, मुक्काम पोस्ट आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. काका हा जो डाळिंबाचा प्लॉट आहे आपला, हा किती झाडांचा प्लॉट आहे? ही 540 झाडायची. 540 झाडांचा, हा. बरोबर. हा. तर ह्या वर्षी तुम्ही हे जर्मन तंत्र वापरलंय. या पाठीमाग अगोदर 2-3 वर्ष झालं की तुम्ही सांगितलं की प्लॉट फेल जात होता, बरोबर. हां फेल जात होता, म्हणजे म्हणजे रिझल्टला म्हणजे तुम्हाला सेटिंग होत नव्हतं आणि लाख रुपये खर्च सुद्धा तुमचा हा. झाला, आर्थिक परिस्थिती सुद्धा गोठ्यात आली, बरोबर. गोत्यात आली. पण या वर्षी तुम्ही सुरूपासून या तुमच्या डाळिंब पिकाला हे तंत्रज्ञान वापरलं. हां वापरले. तर आज तुम्हाला या प्लॉट मध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवायला लागले? बदल म्हणजे काय झालंय, नवतीलाही चालत नाही हा. आणि निघताना नर लय निघलं नाही, मादी ज्यादा निघली. माझे जादा नाही. हां म्हणजे सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आता तुमचा की बागाला नर मादी काही निघत नव्हती, ती वर्षी भरपूर निघली आणि नर कळीचं प्रमाण कमी झालंय. नर निघलाच तर नाही. शेतकरी मित्रांनो, इथं जो प्लॉट आहे हा तो पूर्णपणे खडकारांवरती. यामध्ये पहिल्यांदा टिपॉन जे आहे ते जमिनीमधून दिलेलं होतं की जे सॉइल डेव्हलपमेंटला काम करतं. त्यानंतर सॉइलमेट आहे ते व्हाईट रूटसाठी काम करतं आणि फ्लॉवरिंगसाठी रिबुस्टर आहे, पोमोकिंग आहे. त्या गोष्टी इथं दिल्या गेल्या. म्हणजे काय ॲप्लिकेशन ड्रिपमधून आहेत, काय ॲप्लिकेशन आपले स्प्रेमधून आहेत. तर काका हे जे फळ आहेत आता सेटिंग किती आहे, एका झाडाला किती सेटिंग आहे अंदाजे तुमच्या? अंदाजे आता बघा की 90-100 पर्यंत 100 तर असेल. असेल बघा, 100 तर आहे. सरासरी कमीत कमी 100 असेल. 100 तर कमीत 90. कमी. हां 70, कमी. म्हणजे 80, 100 पर्यंत तुमच्या 70 या च्या वर्षी पुढेच आहे. कष्टाला तुमचं यश आलेलं आहे थोडक्यात म्हणायला गेलं ना तर. नाही येस कारण आलं. तुम्ही अहोरात्र कष्ट करताय, 3-4 वर्ष झालं तुम्ही करताय, पण पाहिजे तसं तुम्हाला यश मिळतं. पण या वर्षी ते तुम्हाला दिसतंय, बरोबर. दिसतं. अजून आपल्याला कालावधी भरपूर आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण अजून चांगल्या लेवलने डेव्हलपमेंट करूया. तर इतर जे शेतकरी बांधव आहेत, जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा 100% एक त्यांना एक हे मिळेल की चालना मिळेल की बाबा संघर्षातून आपण पुढे कसं जायचंय, बरोबर. नाही बरोबर आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना लाख म्हणजे अडचणी भरपूर आलेल्या आहेत. बरेच कोणाला तेलकटे डांबरे सडीनं म्हणजे खर्च भरपूर होतो पण सक्सेस होत नाही. Success पण आज तो आपला प्लॉट या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेव्हलप झालाय, बरोबर. तर आता पाठीमागे जो खर्च झाला आणि ह्या खर्चामध्ये काका काय बदल जाणवतो तुम्हाला? बदल म्हणजे कसं आहे, औषधाचा रिझल्ट लई तातडीने झाला. हा. तातडीने खर्चामध्ये काय वाटतं की खर्च- तुम्हाला गेल्या वर्षी अगोदरचे खर्च कमी आणि ह्या खर्चात वर्षीचा खर्च कमी खर्चात सेटिंग चांगलं setting झालं. चांगलं. ह्याला नटतोय आम्ही. ते महत्त्वाचं. हा. Setting तर ही बघा तुम्हाला महत्वाचं आहे. सांगा, हा. 10 दिवसात अशी एवढं झालंय बघा setting. बरं. ही आता मागच्या मी वेळेला गावाला तिथं- देवाला गेली, बाळूमामाला आदमापूरला चालत गेली मी. हा. आणि हिथं आल्यावर हेतला कवा घरी जाईन वाटायचं आणि ह्यांना मला न्यायला मेंढापूरला आलो. मी म्हणलं डाळिंबाला कसं काय सेटिंग झालंय गाव, तर झालंय म्हणलं. आणि जेव्हा बागत आली, जेव्हा माझ्या जीवाला समाधान वाटलं, तेव्हा म्हणलं बाळूमामा म्हणलं तुम्ही सगळं सारलं. म्हणलं 15 म्हणजे 10 दिवसातच जाताना कळी होती नुसती, हा. आणि बारीक आल्यावर होतं की आता ही सेटिंग सगळं दिसतं. म्हणजे कसं असतं का ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, प्रामाणिकपणे आपल्याला मार्गदर्शन करणारी माणसं मिळतात, त्यावेळेस परमेश्वर सुद्धा तुमच्या पाठीमागे 100% असतो, असतं, बरोबर. असतं. तर एकंदरीत आपण इतर जे शेतकरी आहेत आपले व्हिडिओ वगैरे सोशल मीडियात वगैरे जातात, डाळिंब उत्पादक शेतकरी असतात ते पाहतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा अनुभवाचा सल्ला म्हणून ते तंत्रज्ञान त्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की न वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. मी तर सगळ्यांनी सांगते, आमच्या बहिणीला सुद्धा सांगते. हा. आमची बहीण आहे उपळायची, हा. तर तिचं पण असं सेटिंग झाले. हं. तिनं ती बी थोडं गेल्या आता वर्षी त्यांचं बी फेल गेलं बरं. आणि यंदा चांगलं त्याचं बी सेटिंग झालं. मग यावर्षी काकू अजून एक बोलतात ह्याला बेसडस रासायनिक वगैरे काय वापरले का इतर काय शेतकऱ्यांना? सेटिंग नाही. तर शेतकरी काय मित्र वापरलं सांगायचा एक उद्देश आहे की मागा बोलता राहिले की 100% ऑर्गॅनिकवरती प्लॉट डेव्हलप आहे. फक्त या व्यतिरिक्त आपण काही रासायनिक आपण 100% बंद करून टाकलेला आहे, 100% आपण ऑर्गॅनिक करतोय. तर एकंदरीत हा जो प्लॉट पाहतोय, काही दिवसानंतर आपण पुन्हा शूटिंग येणार आहोत. तसं साईज येईल तसं 2-3 शूटिंग होतील आपल्या. हार्वेस्टिंगच्या वेळेस एक महत्त्वाची शूटिंग असते, ते सुद्धा करू आपण. तर काका तुम्ही जर तुमचा तुम्ही दोघांनी पण तुमचा अनुभव शेअर केले त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.